तर मग आपण असं नेहमी म्हणतो, निंदकाचे घर असावे शेजारी. आता निंदक कोण असतो बरं? तो स्पर्धक असतो, तोच निंदक असतो. ज्याला तुमचं घेणंच नाही आहे काही, तो तुमची काय निंदा करेल? स्पर्धक जो असतो तो आपल्या गतीने पळणाऱ्या माणसाबरोबरच स्पर्धा करतो, तो कोणाशी पण स्पर्धा नाही करत. ही किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे स्पर्धक जे आहे ते तुम्हाला तुमच्या उणिवांची जाणीव करून देतात, असं सद्गुरू म्हणतात. तुमच्या क्षमता तुम्ही वापरत नाहीये आणि म्हणून या प्रकृतीला सतत तुम्हाला पुढे न्यावंसं वाटतं आणि म्हणून स्पर्धेचा जन्म होतो. कोणीतरी म्हटलं की आपण स्वतःच आदर्श घेतला आणि स्वतःबरोबर स्पर्धा केली तर काय हरकत आहे? काहीच हरकत नाही आहे. पण तुम्ही स्वतःबरोबर स्पर्धा करणं इतपत प्रगल्भ आहात का? आम्ही आमच्या शरीराच्या किंवा मनाच्या सर्वोच्च क्षमता वापरत नाहीये, म्हणून आमच्यामध्ये ती स्पर्धा नावाची जी काही गोष्ट आहे ना, ती ह्या प्रकृतीने निर्माण केलेली आहे. की तुमच्या जीवनाची क्षमता तुम्ही 100% वापरलीच नाही. शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर तर तुम्ही अजून काहीच वापरलेलं नाही. तुम्ही चेतना कधी जागृत करणार? आणि म्हणून असे स्पर्धक आसपास असले पाहिजे.